Hi dear students, myself Santosh Sawant sir. Today we are going to discuss about Standard 10 Maths Part 2, Unit number 2, that is Pythagoras Theorem. In that video we studied about Practice Set 2.1 Part 2, that is remaining examples. Let's go for that video. Question number 6. Find the side and perimeter of a square whose diagonal is 10 cm. म्हणजे इथं चौरसाची परिमिती आणि बाजू काढणं सांगितलेले आहे आणि कर्ण 10 सेंटीमीटर दिलेला आहे. सुरू करूया. लेट क्वाड्रिलेटरल ABCD इज अ स्क्वेअर अँड डायगोनल AC इक्वल टू 10 सेंटीमीटर. दॅट इज गिवन हिअर. लेट द साइड ऑफ द स्क्वेअर इज x सेंटीमीटर. म्हणजे चौरसाची बाजू आपण x सेंटीमीटर म्हणूया. Therefore side AB equal to side BC equal to x centimeter because all sides of a square are equal. Now in triangle ABC, angle ABC equal to 90 degree because it is the angle of a square. कारण चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. Therefore by Pythagoras theorem we get AC square equal to AB square plus BC square. दॅट इज AC, AB आणि BC यांची व्हॅल्यू आपण पुट केल्यानंतर 10 स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर मिळणार आहे. 10 स्क्वेअर इक्वल टू 100 दॅट इज इक्वल टू 2x स्क्वेअर. आता 2ला आपण लेफ्ट साईडला घेऊन जाऊया, तो भागिले होईल. म्हणजे 100 अपॉन 2 इक्वल टू x स्क्वेअर दॅट इज 50 इक्वल टू x स्क्वेअर. देअरफॉर x स्क्वेअर इक्वल टू 50. वर्गमूळ घेण्या अगोदर आपण 50ला 25 इंटू 2 अशा पद्धतीने लिहूया. आता वर्गमूळ घेतल्यानंतर x इक्वल टू अंडर रूट 25 इंटू 2 आणि 25चं स्क्वेअर रूट होणार आहे 5. देअरफॉर x इक्वल टू 5 इंटू अंडर रूट 2. दिस इज द साइड ऑफ अ स्क्वेअर. देअरफॉर द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5 अंडर रूट 2 सेंटीमीटर. आता आपण पेरिमीटर काढायचं आहे, म्हणजे परिमिती काढायची आहे. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू साईड. हा फॉर्म्युला आहे. 5 अंडर रूट 2 ही आपल्याला साईड माहिती आहे. देअरफॉर 4 इंटू 5 अंडर रूट 2 दॅट इज इक्वल टू 20 अंडर रूट 2 सेंटीमीटर इज द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 7. इन फिगर angle DFE equal to 90 degree. FG is perpendicular to ED. If GD equal to 8, FG equal to 12, then find EG, FD and EF. म्हणजे आकृतीत दिलेल्या माहितीवरून आपणास EG, FD आणि EF शोधायचं आहे. लेट्स गो फॉर द सोल्युशन. फर्स्ट सोल्युशन बघूया आपण. इन ट्रायंगल DEF अँगल DFE इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण DEF हा काटकोन त्रिकोण होईल. अँड सेगमेंट FG is perpendicular to hypotenuse D. Therefore by the property of geometric mean we get FG square equal to DG into EG. आता इथं व्हॅल्यू पुट केल्यानंतर मिळणार आहे 12 स्क्वेअर इक्वल टू 8 इंटू EG. आता 12चा स्क्वेअर होणार आहे 144 दॅट इज इक्वल टू 144 इंटू 8 इंटू EG. आता 8ला आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊया, म्हणजे मिळणार आहे 144 अपॉन 8 दॅट इज इक्वल टू EG. देअरफॉर EG इक्वल टू 18. आता EG ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आता आपण FD ची व्हॅल्यू शोधूया. इन ट्रायंगल DGF अँगल DGF इक्वल टू 90 डिग्री. म्हणून हा त्रिकोण काटकोन त्रिकोण होईल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम FD स्क्वेअर इक्वल टू DG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. आता DG आणि GFच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करूया, म्हणजे मिळणार आहे DF स्क्वेअर इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर दॅट इज FD स्क्वेअर इक्वल टू 64 प्लस 144. आता ह्यांची बेरीज मिळणार आहे FD स्क्वेअर इक्वल टू 208. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी गेट FD इक्वल टू अंडर रूट 208. आता 208ला आपण 16 इंटू 13 अशा पद्धतीने लिहूया. मग त्यातलं 16चं आपल्याला स्क्वेअर रूट माहिती आहे, ते मिळणार आहे FD इक्वल टू 4 इंटू अंडर रूट 13. अशा पद्धतीने FD ची व्हॅल्यू आपणास मिळालेली आहे.
आता आपण थर्ड व्हॅल्यू काढूया EF. इन ट्रायंगल EGF अँगल EGF इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. त्यापैकी दोन बाजू आपणास माहिती आहे म्हणून आपण पायथागोरस प्रमेय वापरूया. बाय पायथागोरस थेरम वी गेट EF स्क्वेअर इक्वल टू EG स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. आता इथं EG आणि GFच्या व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. म्हणजे EFचा स्क्वेअर इक्वल टू 18 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर दॅट इज EF स्क्वेअर इक्वल टू 324 प्लस 144. आता या दोघांची बेरीज मिळणार आहे EF स्क्वेअर इक्वल टू 468. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स देन वी विल बी गेट EF इक्वल टू अंडर रूट 468. आता 468ला आपण 36 इंटू 13 अशा पद्धतीने लिहूया. यातलं 36 आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतं म्हणून EF इक्वल टू 6 इंटू अंडर रूट 13 अशा पद्धतीनं EFची व्हॅल्यू आपणास मिळणार आहे. आता आपण उत्तर सेपरेट लिहूया. आन्सर इक्वल EG इक्वल टू 18, EFD इक्वल टू 4 अंडर रूट 13 अँड EF इक्वल टू 6 अंडर रूट 13. क्वेश्चन नंबर 8. Find the diagonals of a rectangle whose length is 35 cm and breadth is 12 cm. म्हणजे एक रेक्टँगल दिलेला आहे, त्याची लांबी आणि रुंदी आपणास दिलेली आहे आणि त्याचा डायगोनल काढायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रेक्टँगलचा प्रत्येक कोन 90 अंश मापाचा असतो. सुरू करूया. लेट quadrilateral ABCD is a rectangle, length BC equal to 35 cm and breadth AB equal to 12 cm. हे आपणास दिलेलं आहे. डायगोनल AC आपणास शोधायचा आहे. सो इन ट्रायंगल ABC अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा त्रिकोण सुद्धा काटकोन त्रिकोण तयार होईल. याचं रिझन होणार आहे अँगल ऑफ रेक्टँगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम वी गेट AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता AB आणि BCच्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया. AC स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 35 स्क्वेअर. आता 12 स्क्वेअर 144 आणि 35चा स्क्वेअर मिळणार आहे 1225. माझ्या या दोघांची बेरीज केल्यानंतर मिळणार आहे AC स्क्वेअर इक्वल टू 1369. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स वी विल बी गेट AC इक्वल टू अंडर रूट 1369. आता ह्याचं स्क्वेअर रूट मिळणार आहे 37. देअरफॉर AC इक्वल टू 37, परंतु AC हा त्याचा डायगोनल आहे. देअरफॉर द डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 9. इन फिगर M is the midpoint of QR. Angle PRQ equal to 90 degree. Prove that PQ square equal to 4PM square minus 3PR square. आता इथं आकृती दिलेल्या माहितीवरून आपणास एक समीकरण सिद्ध करायचं आहे. लेट्स गो फॉर द प्रूफ. M इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR. म्हणजे आकृतीतून बघू शकता M हा QRचा मध्यबिंदू आहे. देअरफॉर RM इक्वल टू MQ इक्वल टू हाफ ऑफ QR. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ इन ट्रायंगल PRQ अँगल PRQ इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा त्रिकोण 90 अंशाचा कोन असल्यामुळं काटकोन त्रिकोण होईल. This is given here. Therefore, by the Pythagoras theorem, we will be get PR square equal to PQ square equal to PR square plus QR square. This is equation number second. Similarly, in triangle PRM, angle PRM equal to 90 degree. This is also given. Therefore, by Pythagoras theorem, we will be get PM square equal to PR square plus RM square. This is equation number third. आता समीकरण 1 मध्ये बघू शकता आपण RM ची किंमत ही हाफ ऑफ QR एवढी आहे. समीकरण 1 मधील RM ची किंमत ही समीकरण 3 मध्ये ठेवूया. फ्रॉम 1 and 3 वी विल बी गेट PM स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस हाफ ऑफ QR स्क्वेअर. आता स्क्वेअर आत आणल्यानंतर आपणास मिळणार आहे PM स्क्वेअर इक्वल टू PR स्क्वेअर प्लस 1/4 QR स्क्वेअर. नाउ मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 4 देन 4PM स्क्वेअर इक्वल टू 4PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर असं मिळणार आहे. यापैकी 4PR स्क्वेअर जो आहे तो लिहिताना आपण फोल्ड करून लिहूया. म्हणजे 4PM स्क्वेअर इक्वल टू 3PR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता समीकरण 2 मध्ये बघू शकता PR स्क्वेअर आणि QR स्क्वेअर यांची व्हॅल्यू आहे PQच्या स्क्वेअर एवढी. मग आपण ती व्हॅल्यू आपण इथं घेऊया. देअरफॉर
4pm स्क्वेअर प्लस 3pr स्क्वेअर प्लस pq स्क्वेअर. आता ह्याला आपण कारण लिहूया फ्रॉम 2. आता 3pr स्क्वेअरला आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊया, म्हणजे मिळणार आहे 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर इक्वल टू pq स्क्वेअर. आता यांच्या साईड चेंज करूया, म्हणजे आपणास मिळणार आहे pq स्क्वेअर इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस 3pr स्क्वेअर. आणि हे आपलं साध्य होतं, हे आपण सिद्ध केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 10. वॉल ऑफ अ 2 बिल्डिंग on either side of a street are parallel to each other. A ladder 4.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder over to the other side of the street, its top touches the window of the other building at a height 4.2 meter. Find the width of the street. That is, we will find the value of x and y. Let's go for the solution. Let's go for the solution. Let AB and CD are the walls of the 2 building. म्हणजे ह्या इमारतीच्या भिंती आहेत ज्या एकमेकांना समांतर आहेत. लॅडर लेंथ इक्वल टू 5.8 मीटर हे आपणास दिलेली गोष्ट आहे. सेगमेंट AP रिप्रेझेंट द फर्स्ट पोझिशन ऑफ द लॅडर अँड segment PD represents the second position of the ladder. म्हणजे आता इथं AP आणि PB ह्या CDच्या लांबी आहेत जे आपणास 5.8 हे प्रश्नात तयार दिलेली बाब आहे. Therefore AP equal to PD equal to 5.8 meter. The width of the street is BC equal to x plus y. म्हणजे आपणास या रस्त्याची रुंदी म्हणजे BC शोधायची आहे. ती x आणि y या दोघांच्या बेरजे इतकी असणार आहे. मग आता x आणि y ची बेरीज करण्यासाठी x आणि y च्या किमती शोधाव्या लागतील. सुरू करूया. इन ट्रायंगल ABP अँगल ABP इक्वल टू 90 डिग्री म्हणजे हा 90 अंश मापाचा कोन आहे. त्याचं आपण कारण लिहू शकतो वॉल्स ऑफ अ बिल्डिंग परपेंडिक्युलर टू द ग्राउंड म्हणजे भिंत ही जमिनीला लंब असते. देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम we will be get AP square equal to AB square plus BP square. आता आपण इथं किमती घालूया म्हणजे 5.8 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच आपणास मिळणार आहे 33.64 दॅट इज इक्वल टू 16 प्लस एक्स स्क्वेअर. मग आता 16ला आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन जाऊया म्हणजे मिळणार आहे 33.64 मायनस 16 इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग आता इथं सबस्ट्रॅक्शन करूया 17.64 इक्वल टू एक्स स्क्वेअर. Therefore x square equal to 17.64. Now by taking square root of both sides we will be get x equal to 4.2 meter. Similarly in triangle DCP angle DCP equal to 90 degree म्हणजे हा सुद्धा 90 अंश मापाचा कोन असणार आहे. त्याचं कारण आपण देऊ शकतो walls of a building perpendicular to the ground. Therefore by the Pythagoras theorem we will be get DP square equal to DC square plus PC square. आता आपण DP आणि DC आणि PC च्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया म्हणजे आपणास मिळणार आहे 5.8 स्क्वेअर इक्वल टू 4.2 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. मग 5.8 चा स्क्वेअर आपण दिलेला आहे मगाशीच 33.64 इक्वल टू 4.2 चा स्क्वेअर मिळणार आहे 17.64 प्लस y स्क्वेअर. मग आता 7.64ला आपण लेफ्ट साईडला घेऊन जाऊया म्हणजे इंची वजाबाकी होईल 33.64 मायनस 17.64 दॅट इज इक्वल टू y स्क्वेअर. मग आता इंची वजाबाकी करूया. वजाबाकी केल्यानंतर मिळणार आहे 16 इक्वल टू y स्क्वेअर दॅट इज इक्वल टू y स्क्वेअर इक्वल टू 16. बाय टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड्स वी विल बी गेट y इक्वल टू 4 मीटर. So here the width of the street equal to x plus y. मग आता x आणि y च्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया 4.2 प्लस 4 म्हणजे मिळणार आहे बेरीज 8.2 मीटर. Therefore the width of the street equal to 8.2 मीटर आणि हे आपणास शोधायचं होतं. अशा पद्धतीनं आपण उदाहरणं सोडवलेली आहेत. या सर्व उदाहरणांची तयारी करायची आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू.